नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघत आहोत क्लास 8चा पॅटचा इंग्लिशचा पेपर, जो की 22 एप्रिल रोजी होणार आहे. जशाचा जसा पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे, यामध्ये कोणताही बदल होणार नाही आहे. सो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती सगळे रिअल पेपर पडतात, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये जसे तसे विचारले जातात. सो आज आपण बघणार आहोत क्लास 8च्या इंग्लिशच्या पेपरची पॅट सिरीज, की ज्यामधला हा फर्स्ट पार्ट होणार आहे. यामध्ये ही वेब सिरीज आपण 5 पार्टमध्ये डिवायडेड केलेली आहे, कारण कमी लागणारा वेळ आणि लवकरात लवकर होणारं कार्य, यामुळे ही आपण वेब सिरीज पेपरची सिरीज बनवत आहोत. सो तुम्हाला काय करायचं आहे, थोडं या सिरीजला सपोर्ट द्यायचा आहे, जेणेकरून मी पण मोटिवेट होईन आणि तुम्हाला रेग्युलर जे ओरिजिनल पेपर होतात ते तुम्हाला देईल. ठीक आहे. तर बघा, मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगत असतो की विश्वास तुमचा आहे पण ओळख आमची आहे. सो आय हॅव नीड, मला गरज आहे की तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करसाल, एक हाईकचं ऑप्शन दाबसाल, की आपल्याला दिलेला आहे नवीन यूट्यूबमध्ये फीचर, आणि 1 सबस्क्राईब करसाल, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. ठीक आहे. तर आय थिंक मी असं ॲझ्युम करतो, करा लाईक करा, लवकर एक लाईक करा आणि एक हाईकचं ऑप्शन दाबा. सबस्क्राईब पण करून घ्या. दाबला का लाईकचं ऑप्शन? दाबा लाईक दाबा, हाईक दाबा. ठीक आहे. मी ॲझ्युम करतो की तुम्ही लाईकचं ऑप्शन दाबलं असाल. ठीक आहे. आता लेट्स स्टार्ट अवर पेपरकडे जाऊया आपण. बघा, क्वेश्चन नंबर इथं आपल्याला फर्स्ट जे पेपरचं फ्रंट ऑफ पेज बघायला मिळणार आहे, ते अशा प्रकारचं बघायला मिळणार आहे. त्यावर लिहिलेलं असेल इंग्रजी वर्ग 8वा तृतीय भाषाचा पेपर, सुमेटिव्ह इव्हॅल्युएशन 2 2025-26 हा पेपर होणार आहे. याने तुम्हाला अंदाज आला असेल की जशाचा तसा पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहे. पूर्ण 5 पार्टमध्ये आपली पेपर सिरीज डिवाइड होणार आहे. सो तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके. पूर्ण इन्स्ट्रक्शन दिले जातील पेजवरती, कशा प्रकारे काय पेपरमध्ये तुम्हाला विचारलं जाणार आहे. बघा, आता फर्स्ट क्वेश्चन जो येणार आहे तुमचा, तो आहे ओरल सेक्शन. ओरल सेक्शन असणार आहे, म्हणजे तुम्हाला तोंडी परीक्षा याचे मार्क मिळणार आहेत. सो तुम्हाला काय करायचं बघा, ओरल सेक्शनमध्ये पण क्वेश्चन नंबर 1 काय दिला आहे, तर तुम्हाला जर हे लिव्ही फॉन्ट समजत नसेल तर मी इथं तुम्हाला पॅरेग्राफमध्ये पण दिलेलं आहे, की अक्षरामध्ये लिहून दिलेला आहे पॅरेग्राफ. रीड द पॅसेज ऑफ 5 to 6 सेंटेन्सेस फ्रॉम द टेक्स्ट बुक ऑफ माय इंग्लिश बुक. 8 लेटर रीड ओनली नाउन्स ॲडजेक्टिव्ह वर द सेम पॅसेज. ठीक आहे. तुम्हाला ते माय इंग्लिश बुकमधून वाचन करायचं आहे, त्याचं 5 मार्कासाठी ॲक्टिव्हिटीज करायची आहे. ठीक आहे. तो पॅसेज मी इथं तुम्हाला लिहून देतो, कोणता पॅसेज असणार आहे तो. या फॉन्टमध्ये मी लिहून देतो. बघा पॅसेज कोणता होणार आहे. तर The sun was shining brightly in the sky, bright the flying over the green trees. A small boy was playing happily in the garden. I saw the beautiful butterfly near the flower. The boy tried to catch it but it flew away. He smiled and continued playing. Noun, sun, sky, birds, tree, born, garden, butterfly, flower. Agree the bright, green, small, beautiful, verb, shining, flying, playing, saw the tire, catch, flew, small, continuous. ठीक आहे. this is the paragraph, you have need to read it. ओके. त्याचे 5 मार्क तुम्हाला मिळणार आहे, त्याचे वाचन करायचे. त्यानंतर ओरल सेक्शन मधला क्वेश्चन नंबर 2 जो येणार आहे तुमचा, स्पीकिंग अँड फ्रेमिंग वर येणार आहे, तो पण 5 मार्काचा असणार आहे. बघा, इफ वी वेअर वेट आन्सर आहे. युअर बेस्ट फ्रेंड वरती तुम्हाला कोणता पण एक टॉपिक दिला जाईल, त्यावर तुम्हाला बोलायचं आहे. तर कसं बोलणार आहे तुम्ही, मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे तुम्ही बोलणार आहे. बघा, माय बेस्ट फ्रेंड इज व्हेरी काइंड अँड हेल्पफुल. तो खूप चांगला आहे, दयाळू आहे, मदतनीस आहे. ठीक आहे. वी स्टडी अँड प्ले टुगेदर एव्हरी डे. आम्ही दररोज सोबत अभ्यास करतो आणि खेळतो. ही शेअर अवर सिक्रेट्स अँड एन्जॉय इच अदर्स. आम्ही एकमेकांना आमचे सिक्रेट शेअर करतो आणि सोबत खूप मजा करतो. आय फील लकी टू हॅव सच अ गुड फ्रेंड. मला खूप भाग्यवान मानतो की मला त्याच्याप्रमाणे मित्र असा भेटलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला फ्रेंड्सवरती लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला याचे 5 पैकी 5 मार्क भेटणार आहे. क्वेश्चन नंबर बी बघा, फ्रेम अँड टेल द 2 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिवन बाय द टीचर. ठीक आहे. आन्सर आहे द बॉय इज प्लेइंग इन द पार्क. ठीक आहे. आणि सेकंड आहे द फ्लावर आर व्हेरी ब्युटिफुल. अशा प्रकारचे हे 2 सेंटेन्स आहेत. अशी प्रकारचे तुम्हाला जी ओरल सेक्शन आहे तुमची होणार आहे. सो हे आता आपला झाला फर्स्ट पार्टमध्ये आपण ओरल सेक्शन जे होतं हे पण खूप इम्पॉर्टंट असतं की आउट ऑफ स्कोर करण्यासाठी, ते आपण फर्स्ट पार्टमध्ये कव्हर केला आहे. सेकंड पार्टमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 to कव्हर करणार आहोत. चला, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय, टेक केअर. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.